नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हिरा बनसोडे यांची कविता आपण अभ्यासणार आहे, ज्याचं नाव आहे आरशातली स्त्री. ही कविता त्यांच्या फिनिक्स नावाच्या काव्यसंग्रहातून घेतलेली ही कविता आहे. परिचय बघूयात. हिरा बनसोडे यांचा जन्म 1939 साली झाला. सुप्रसिद्ध कवयित्री, फुले आंबेडकरी साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्त्वाच्या कवयित्री. अस्मितादर्श, निकाय, सुगावा, युगवाणी, समुचित इत्यादी नियतकालिकांतून सातत्याने काव्यलेखन. आपल्या काव्यलेखनातून आणि काव्यवाचनातून आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाही करण्यात हिरा बनसोडे यांची कविता अग्रणी ठरली. त्यांचे पौर्णिमा, फिनिक्स व फिर्याद हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी, व्यवस्थेला जाब विचारून न्याय हक्काची, अधिकाराची भाषा उच्चारणारी कविता त्यांनी मुख्यतः लिहिली. समताधिष्ठित समाज रचनेला जन्म देणारी दलित स्त्री ही त्यांची नायिका आहे. तिचे भावविश्व त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असल्याने त्यांची कविता सामाजिक वास्तव तसेच सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनेही आपल्या कवेत घेते. डॉक्टर्स ऑफ महाराष्ट्र या ग्रंथात हिरा बनसोडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांच्या कवितांचे गुजराती, इंग्रजी, फ्रेंच भाषांत अनुवाद झालेले आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हिरा बनसोडे एक महान कवयित्री आहेत, सुप्रसिद्ध कवयित्री आहेत. त्याचबरोबर त्यांनी चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे. म्हणजे फुले आंबेडकरी साहित्य चळवळ जी आहे त्या पहिल्या पिढीची महत्त्वाच्या कवयित्री आहेत त्या. आणि त्यांनी अनेक नियतकालिकांमधून सातत्याने काव्यलेखन केलंय. त्यामध्ये अस्मितादर्श, निकाय, सुगावा, युगवाणी, समुचित इत्यादी जे नियतकालिका आहेत त्याच्यात त्यांनी नेहमी काव्यलेखन केलेलं आहे. त्यांचे काही काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत, ते म्हणजे पौर्णिमा, फिनिक्स व फिर्याद. आपण जी कविता शिकतोय ती फिनिक्स या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. त्यांनी खऱ्या अर्थानं प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात बंड केलेला आहे. आणि त्याचबरोबर व्यवस्थेला जाब विचारून न्याय हक्काचा किंवा अधिकारांची भाषा त्यांनी उच्चारलेली दिसून येते. त्यांनी आपल्या कवितेमध्ये दलित स्त्री ही त्यांची प्रमुख नायिका ठरलेली आहे. केंद्रस्थानी तीच आहे आणि दलित स्त्रियांच्या जीवनावर त्यांनी भरपूर कविता लिहिलेल्या आहेत. आणि म्हणून डॉक्टर्स ऑफ महाराष्ट्र हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथात हिरा बनसोडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्यांच्या ज्या कविता आहेत त्या अनेक भाषांमध्ये त्याचा भाषांतर, ट्रान्सलेशन केलेलं आहे. जसं गुजराती, इंग्रजी आणि फ्रेंच अशा भाषांमध्ये अनुवाद झालेल्या त्यांच्या कविता आहेत. तर बघूयात ह्या कवितेमध्ये त्यांचं काय म्हणणं आहे. पुढं लिहित आहेत, स्त्रियांच्या आयुष्यातील स्थित्यंतरांचा वेध घेताना कवयित्रीने या कवितेत स्त्रियांच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत. सहज आरशात पाहताना जेव्हा गत काळाच्या स्मृती जाग्या होतात तेव्हा तिच्या लक्षात येते की मी ती हीच का. आणि मग तिला वाटत राहते किती अंतर्बाह्य बदलले मी. चैतन्यमय बाल्य, तेजस्वी तारुण्य, त्यामधील स्वप्ने, ध्येय, कुठे जाऊन आता कशाचेही काहीच न वाटणारी स्थित प्रज्ञता माझ्यात आली कुठून. पूर्वी हवेसे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई, अशा छोट्या छोट्या गोष्टींतली आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते. संसारात गाजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसुखी नव्या उमेदीने
जगण्यासाठी कसे प्रेरित करते हे या कवितेतून समजून घ्यायचे आहे. बघा, लेखिकेने फार सुंदर पद्धतीनं एका स्त्रीची व्यथा आपल्यासमोर मांडलेली आहे. ही स्त्री लग्न होण्याआधी तिची स्थिती काय असते, ती किती सुंदर आपलं बालपण जगत असते, चैतन्यमय बाल्य तिचं बाल्य अवस्था असते. तिचं जे तारुण्य आहे ते तेजस्वी असतं. त्यांच्यामध्ये तेव्हा जे स्वप्न असतात, ध्येय असतात, ते लग्न झाल्यावर कुठं निघून जातात. जेव्हा ती लग्न होऊन आपल्या सासरी येते आणि तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या पडतात. जबाबदाऱ्या पडल्यानंतर ती जेव्हा स्वतःला आरशात काही वर्षानं बघते आणि तिची अवस्था, तिचं बदललेलं रूप पाहून तिला आपलं बाल्य अवस्था आठवतं किंवा तारुण्य आठवतं आणि आपण किती ह्या संसारामध्ये गुरफटून गेलोय आणि आपली बालसुखी जी बाल्य अवस्था किंवा तारुण्य होतं ते कुठे निघून गेलंय हे त्या स्त्रीला दिसतं. आणि म्हणून संसारात गाजलेल्या स्त्रीला शेवटी आठवणींतील बाल्यसुखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते हे या कवितेत आपण समजून घ्यायचे आहे. त्या प्रत्येक स्त्रीनं समजून घ्यायचं आहे की आपली स्थिती पूर्वीची काय होती आणि आत्ता अशी का आहे आणि याच्या मागं आपल्या जबाबदाऱ्या किती आहेत. बघूयात हिरा बनसोडे आपल्याला कवितेत काय सांगतायत ते. सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले, सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले, आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच नागती, तूच नागती, माझेच रूप ल्यालेली तरीही मी नसलेली, माझेच रूप ल्यालेली तरीही मी नसलेली, किती बदललीस ग तू, किती बदललीस ग तू अंतर्बाह्य, तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग, तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग, ऐक तू कशी होतीस ते, तू कशी होतीस ते. बघा, हिरा बनसोडे कवितेच्या पहिल्याच कडव्यामध्ये सांगतायत की एक लग्न झालेली स्त्री जी अत्यंत जबाबदाऱ्यांनी ग्रासलेली आहे, आपल्या जीवनामध्ये अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आहे आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तिला साधं आरशात पाहिला सुद्धा वेळ नाही आणि इकडून तिकडून कसा बसा वेळ जेव्हा मिळाला तिला आरशात आपलं तोंड बघण्याचा आणि जेव्हा ती आरशात आपलं तोंड बघते तेव्हा कवयित्री म्हणते, सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले. त्या दलित स्त्रीने सहज आरशात पाहिलं स्वतःकडं की आपली स्थिती काय आहे. तिनं सहज आरशात पाहिलं आणि तिचे डोळे भरून आले, अक्षरशः तिचे डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच न गती. जेव्हा त्या दलित स्त्रीने आरशात पाहिलं तर तिला स्वतः न दिसता तिचं पूर्वरंग म्हणजे पहिल्याची जी ती स्त्री होती ती तिच्या तारुण्याचं रूप तिला दिसलंय आणि ती विचारते, तूच ना गती, तूच आहेस ना ती जी पूर्वी अशा पद्धतीनं सुंदर होती, माझेच रूप ल्यालेली तरीही मी नसलेली. आणि ती म्हणते, त्या आरशातली स्त्री ह्या स्त्रीला म्हणते का तू माझेच रूप ल्यालेली म्हणजे नेसलेली, घेतलेलं माझंच रूप आहे तू, तरीही मी नसलेली. पण तू आता ह्या स्थितीमध्ये माझ्याप्रमाणे नाही आहेस किंवा तरीही मी तुझ्यासारखी नाही आहे किंवा तू आता माझ्यासारखी राहिलेली नाही आहेस. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. ती आरशातली स्त्री ह्या स्त्रीला म्हणते की तू आता किती बदलून गेली. पूर्वी तू अतिशय सुंदर होतीस, तारुण्य तुझं अतिशय सुंदर सौंदर्य होतं तुझ्या तारुण्यामध्ये आणि आता तू पूर्णपणे बदलून गेलेली आहे अंतर्बाह्य, आतून आणि बाहेरून.
पुढं कवयित्री म्हणते, तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग, ऐक तू कशी होतीस ते. ती आरशातली स्त्री ह्या स्त्रीला सांगते की मी तुला सांगू इच्छिते की तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पर्वरंग, तुझ्या आतमध्ये दडलेलं सुंदर तुझं जे सौंदर्य आहे ते मी तुला सांगू इच्छित आहे. पूर्वरंग म्हणजे पूर्वी तू किती सुंदर होतीस, किंवा तू आतून किती सुंदर आहे आणि जबाबदाऱ्यांमुळे तू आता अशी का झालीस हे मी तुला सांगू इच्छिते. आणि आता ऐक तू कशी होतीस ते. आता मी तुला सांगते तू पूर्वीच्या स्थितीत कशी होते ती तू नक्की ऐक. या आरशातली स्त्री ह्या स्त्रीला सांगते की पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, तू बालिका म्हणजे लहान असताना तू तुझ्या ओंजळीमध्ये पावसाचे तरंग भरून ठेवणारी चैतन्यमयी, अतिशय उत्साही आनंदी असणारी बालिका होतीस. तू लहानपणात जेव्हा पावसामध्ये खेळत होती, पावसाच्या पाण्याच्या तरंगामध्ये खेळत होतीस, ओंजळीमध्ये आपलं पाणी भरून ठेवत होतीस किंवा पावसात खेळायची, तेव्हा तुझे हसू तुझ्या चेहऱ्यावर दिसायचं, तू आनंदमयी दिसायची. तू अशी आनंदमयी बालिका होती, चैतन्यमयी बालिका होती. अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू यौवना. बघा लेखिका म्हणतायत की जेव्हा बाल्य अवस्थातून तू तारुण्य अवस्थामध्ये आली तेव्हा अंगणात दिवे लावावेत तसे, ज्या पद्धतीनं आपण आपल्या अंगणामध्ये वट्ट्यावर आपण दिवे लावतो आणि संध्याकाळचं वातावरण आपल्या घराकडं आकृष्ट करून घेतो, त्या पद्धतीनं तुझ्या तारुण्यामध्ये सर्वच बहर लावणारी तू नवयौवना. आणि तू जेव्हा तरुण झालीस तेव्हा तुला त्या घराला सौंदर्य प्राप्त होतं, त्या पद्धतीनं तुझ्या शरीराला सौंदर्य प्राप्त झालं. तू बहरून आली होती आणि तू सगळ्यांना आपल्याकडं आकृष्ट करणारी, आकर्षित करणारी नवयौवना होतीस. पुढं कवयित्री म्हणतायत, स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधना. त्या म्हणतायत की स्वप्नांचे पंख लावून तुझ्या मनामध्ये नेहमी अनेक स्वप्न असायचे. इथं स्वप्न म्हणजे ध्येय. तू स्वप्नांचे पंख लावून आभाळामध्ये झुलत होतीस, म्हणजे ज्या पद्धतीनं एखादा पक्षी निरंगत पूर्णपणे आकाशामध्ये उडत असतो, आपल्या पंखांच्या जोरावर भरारी घेतोस, त्या पद्धतीनं तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू आभाळात झुलणारी ध्येयगंधा होती. म्हणजे ध्येयाच्या प्राप्तीसाठी लढा देणारी तू स्त्री होतीस. आणि पुढं ते म्हणतायत, नी आज नख खिशांत तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी. आणि म्हणून शेवटी म्हणतायत, पण पूर्वीच्या स्थितीपेक्षा आज तू कशी आहे तर तू फक्त स्थित प्रज्ञा राणी आहेस, एक गृहिणी आहेस आणि तू तुझ्या घराची राणी आहेस. आणि तू तुझी स्थिती, तुझं सौंदर्य, तुझं यौवन हे पूर्णपणे तुझं निघून गेलेलं आहे आणि तू तुझ्या घराची स्थित प्रज्ञा राणी आहेस. पुढे कवयित्री म्हणतायत, आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. काय म्हणतायत की जरी तू आरशात मला भेटत राहतेस
मी तुझं पूर्वरंग आहे. तू मला नेहमी आरशात भेटत राहतेस, पण तू अजिबात बोलत नाही. तुझं मन उलगडून मला सांगत नाहीस. तुझं पहिल्याची स्थिती आणि आजची स्थिती तुला माहीत आहे. तू पूर्वी किती सुंदर होतीस, पण जबाबदाऱ्या पडलेली ही तुझी तू असणारी स्त्री आहेस, ती आज किती बदलले हे तुझ्या मनात आहे. तुझ्या जबाबदाऱ्या आहेत हे तू तुझं मन हलकं माझ्यापर्यंत तू करत नाहीस. पुढं म्हणतायत, ओठ मात्र असतात पिळवटलेले, ओठ असतात मात्र पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. आणि पूर्वी तुझी स्थिती, पूर्वी तू अतिशय सौंदर्यवती होतीस आणि तुझे ओठ अतिशय सुंदर होते, पण आज मात्र तुझी अवस्था अशी झाली की तुझे ओठ पिळवटून गेलेले आहेत. आणि तुझी अवस्था कशी आहे हे सांगताना कवयित्री म्हणते, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. आज तुझी अवस्था इतकी बेकार झालेली आहे, ते एक उपमा देत आहेत. खसकन तोडलेलं जे फूल आहे, त्याचं देहापासून तोडलेलं फूल आहे, त्या फुलाची उपमा आज ह्या स्त्रीला ती आरशातली स्त्री देते. आणि ती म्हणते की तुझे ओठ पिळवटून गेलेले, जणू काही खसकन देह तोडलेल्या फुलासारखे तुझे ओठ झालेले आहेत, तुझं शरीर झालेलं आहे. इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात. पुढं लेखिका म्हणतायत, इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात. म्हणजे तू स्वतःला एवढं वेढून घेतलंय, एवढं रममान करून घेतलंय किंवा एवढं गुंतून घेतलंय या संसारामध्ये की हा संसार इतका घनगर्द आहे, अतिशय डार्क आहे. या संसारामध्ये तू असं कसं काय तू स्वतःला एवढं वेढून घेतलं की तू स्वतःलाच विसरली. पुढे म्हणतायत, जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. बघा, ह्या स्त्रीबद्दल कवयित्री फार सुंदर वर्णन करतायत. ते म्हणतायत की या संसारात तू एवढी गढून गेलेली, वेढून गेलेली आहे का तू प्रत्येक क्षण त्या संसारासाठी जळते आहे. अहोरात्र त्या पारंपरिक जे परंपरा आहेत, त्या घराच्या चालीरीती आहेत, त्या परंपरा जपण्यासाठी तू स्वतःला जाळते आहे. बघा, आपण आपलं घरातलं वर्णन जर केलं, घरात कोणी पाहुणा आला तर त्या पाहुण्याचं मागं पुढं करायचं काम सुद्धा एखादी स्त्रीच करते. घरातला पुरुष काहीतरी काम काढून घरातून बाहेर निघून जातो, पण येणाऱ्या पाहुण्यांचं आदर त्यात करण्याचं काम सुद्धा ही स्त्रीच करते. लहान मुलांना जन्म देण्याचं काम सुद्धा स्त्रीच करते. आपल्या आईबापांना सोडून ती सासरी येते, नवीन नाते जोडते. नवीन नाते जोडताना तिला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं, तरी सुद्धा ती याला वरदान समजून आपलं शरीर जाळत असते, कष्ट करत असते आणि आपल्या संसाराला एक सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी ती स्वतःचं सौंदर्य मात्र घालून बसते. बघा, एक वाक्य फार सुंदर आहे. एक माँ अपने बच्चे को जन्म देने के लिए अपनी सौंदर्यता त्याग देती है और वही बच्चा एक सुंदर बीबी के लिए अपने माँ को त्याग देता है. बघा, ह्या उदाहरणातून आपल्याला समजतंय की एक स्त्री अशी असते की जी आपल्या कुटुंबाला, आपल्या संसाराला सुंदर बनवण्यासाठी काहीही करू शकते. पुढील कडव्यामध्ये कवयित्री म्हणतायत, अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला, अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बघा, काय म्हणतायत की जसं लहानपणी बाल्यावस्थामध्ये तुला रात्रीचं चांदणं खूप आवडायचं आणि म्हणून ते चांदणं बघण्यासाठी तू रात्री अंगणात जात असे आणि ते आकाशातलं चांदणं भरभरून न्याहाळत असे. आणि आता त्या अंगणात येऊन थांबलेल्या त्या तुझ्या
प्रिय असलेल्या चांदण्यांना बघण्यासाठी सुद्धा तुझ्याकडं वेळ नाहीये. दार उघडून आत घेण्याचेही भान नाहीये ग तुला. तुला आता एवढंही भान नाही राहिलं की तू अंगणात जावं, त्या चांदण्यांना तुझ्या डोळ्यामध्ये भरभरून घ्यावं आणि आत घरात घेऊन यावं, हे सुद्धा भान तुला राहिलं नाही. कारण तू तुझ्या संसारामध्ये गुरफटून गेलेली आहेस. पुढं म्हणतायत, बागेतली ती अल्लड जाई ही पेंगुळतेही ते तुझी वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. बघा पुढं म्हणतायत, बागेतली ती अल्लड जाई ही, बागेमध्ये ज्या अंगणामध्ये तू जाई जुई लावलेले आहेत, फुल झाडं लावलेली आहे, त्या जाईला फुलं आलेली आहेत. ती जाई पेंगळून गेली तुझी वाट बघून बघून. जसं कधी कधी आपल्याला माहीत असतं की आपल्या घरी पाहुणा येणार आहे, आपला आवडता व्यक्ती अतिथी म्हणून येणार आहे, पाहुणा येणार आहे, तेव्हा आपण त्याची वाट पाहत राहतो, आतुरतेनं वाट पाहत राहतो. पण अचानक काही कारणास्तव जर त्याला घरी यायला उशीर होत असेल तर आपण पेंगळून जातो, आपण आळस येतो आपल्याला आणि आपण वाट पाहत राहतो तरी सुद्धा आपला प्रिय व्यक्ती कधी येईल. त्या पद्धतीनं त्या बागेतील जी जाई आहे, फुलझाड आहे, ते पेंगळून गेलंय तुझी वाट पाहून पाहून की तू कधी येशील आणि त्या जाईला स्पर्श करशील. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. कवयित्री म्हणतायत, पण तुला त्याचंही भान राहिलेलं नाहीये. तू तुझ्या प्रिय आवडत्या चांदण्यांनाही बघत नाहीयेस, तुला वेळ मिळत नाहीये. किंवा तुझ्या बागेत जे जाई आहे, जे फुलझाड आहे, ते फुलं आहेत, त्यांच्याकडेही जायला तुला वेळ नाहीये. आणि म्हणून तू मात्र झालीस अस्तित्वहीन. तू स्वतःचं अस्तित्व विसरलेली आहे, तुझं अस्तित्व निघून गेलेलं आहे. ज्या पद्धतीनं तू कशी झालेली आहे, अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी झालेली आहे. ज्या पद्धतीनं एखादा पुतळा असतो, स्टॅच्यू असतो की ज्याच्यामध्ये प्राण नसतं, ते फक्त एका जागेवर उभं राहतं, त्या पद्धतीनं तू तुझं स्वतःचं अस्तित्व कुठंतरी हरवून बसलेली आहे. आणि म्हणून तुझ्या आवडत्या गोष्टी सुद्धा तू संसाराला लागल्यापासून करत नाहीयेस. तुझ्या इच्छा आकांक्षा तू विसरून गेली आहेस आणि त्या सर्वच्या सर्व तू कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी विसरली आहेस. पुढे कवयित्री म्हणतायत, अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून, रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून, शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय, तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. म्हणतायत की अनेकदा तुला मी अशी पाहते. कितीतरी वेळा ती आरशातली स्त्री ह्या स्त्रीला सांगते, मी तुला कितीतरी वेळा बघते, अशी रात्रीच्या वेळी मी तुला कितीतरी वेळा अशी बघते की तुझं काळीज हंबरतय. म्हणजे तुला ते काळीज सांगतंय की पूर्वी तू कशी होतीस आणि आता कशी झाले. आणि त्या रात्रीच्या एकांतामध्ये तुला रडू येत असतं, तुला माहीत असतं तू तुझी स्थिती किती बदलून घेतले, संसारात रममान झालेली आहे आणि तू तुझं तारुण्य, तुझं सौंदर्य दूर टाकलेलं आहे. हा तुझा हुंदका तू देत असतेस, पण त्या हुंदक्याला बाहेर येऊन देत नाही. तू तुझ्या कंठातच दाबून ठेवते की याला बाहेर जर आणलं आणि मी नटाफटा करायला जर लागले तर माझ्या कुटुंबाकडून माझं दुर्लक्ष होईल. आणि मग तू त्या मनस्थितीला कंठात दाबून ठेवतेस आणि शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय.
तुझं हृदय ठिकठिकाणी फाटलंय, कारण तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा ह्या अपुऱ्या राहिलेल्या आहेत. तू कुटुंबासाठी तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा ध्येय स्वप्न सगळेच्या सगळे फाटलेल्या हृदयाप्रमाणे ते झालेले आहेत आणि ते निघून गेलेले आहेत. आणि ते तुझे स्वप्न ध्येय बाहेर येऊ नयेत म्हणून त्या फाटलेल्या हृदयाला तू शिवत असतेस, असं इथं कवयित्री सांगतायत. पुढे कवयित्री म्हणतायत, नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा, तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेते, अधिकार वाणीने म्हणाली. बघा काय होतंय, ते म्हणतायत की नी पदराखाली झाकतेस देहमधल्या असह्य कळा. तू तुझ्या शरीरामधल्या असंख्य कळा, म्हणजे इथं असंख्य विविध प्रकारचे आजार असोत किंवा भावना इच्छा, ह्या सगळ्या पदराखाली झाकून टाकतेस, त्यांना कधी वर येऊन देत नाही. असह्य तुला झालेल्या ज्या कळा आहेत त्या तू झाकून टाकतेस. तेव्हा तिचे हे बोलणे ऐकताच, त्या आरशातल्या स्त्रीचे हे बोलणं ऐकताच मी स्वतःच हिंदकळते. तेव्हा काय होतं की ती आरशातली माझी बालसखी आहे, ती असं बोलत असताना मी हिंदकळायला लागते. माझी पूर्वीची स्थिती ऐकून मला रडू येतंय आणि अशातच ती परत मला गोंजारते, मला जवळ घेते आणि अधिकार वाणीने म्हणाली. जणू काय तिचा माझ्यावर अधिकार आहे. त्या वाणीत ती मला म्हणते की रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले ते आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. नी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. बघा ती आरशातली त्या स्त्रीची बाल्यसखी जी असते, जी स्त्री आहे आरशातली, ती म्हणतेस की तू रडू नकोस, मला माहित आहे, तुला आता कळालंय की तुझी पूर्वीची स्थिती कशी होती, तुझं सौंदर्य किती छान होतं आणि संसाराचा गाढा ओढत असताना तुझ्या जबाबदाऱ्या इतक्या वाढल्या की आज तुझं रूप अतिशय विचित्र झालंय. हे ऐकून तुला रडू येतोय, तर तू रडू नकोस खुळे, तू वेडी आहेस का? रडू नको, तू उठ आणि डोळ्यातले हे जे आसू आहेत, तुझ्या डोळ्यामध्ये हे जे अश्रू आहेत ते सोडून दे. आणि ते कुठं सोडून दे? शेजारच्या तळ्यामध्ये. आणि तिथून येताना तू शुभ्र उमललेली जी कमळाची प्रसन्न फुले आहे ती घेऊन ये. याचा अर्थ तू काय कर की आता तू इतरांबरोबर स्वतःकडे देखील लक्ष दे, स्वतःच्या पण भावनांना तू जाग. आणि आता तू रडू नकोस, झालं गेलं विसरून जा. आणि तू काय कर, तू स्वतःला सांभाळ, तू कुटुंबाला सांभाळ, तू सासू सासऱ्यांना सांभाळ, नवऱ्याला मुलाबाळांना सांभाळ. संपूर्ण कुटुंबाला सांभाळत असताना, संसाराचा गाढा ओढत असताना स्वतःकडेही लक्ष घे. आणि तू इथं फार सुंदर उपमा दिली की तू काय कर, नुकतीच उमललेली तळ्यामध्ये जी नुकतीच उमललेली शुभ्र कमळांची प्रसन्न फुले आहे ती तू येताना घेऊन ये. म्हणजे तुझं हसू, तुझं ते तारुण्यामधलं सौंदर्य तू परत आणण्याचा प्रयत्न कर. आणि त्याचबरोबर तू तुझ्या संसाराला खूप सुंदर बनव. तू संसाराला सांभाळत असताना तू स्वतःचं अस्तित्व देखील जप. इतरांकडं लक्ष नक्कीच दे, पण ते देत असताना स्वतःचं अस्तित्व आहे हे विसरून जाऊ नकोस. आणि तू स्वतःलाही जप. बघा लेखिका फार सुंदर एक गंभीर विषय आपल्यासमोर मांडला आहे की एक स्त्री कशा पद्धतीनं आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा त्याग करून कुटुंबासाठी जगते.
बघा, लहानपणात जेव्हा ती मुलगी लहानाची मोठी होत असते तेव्हा तिच्यावर दबाव येतो, हे करू नकोस, ते करू नकोस, आता तू मोठी झालीस, तू मुलगी आहेस, असं कितीतरी वेळा तिला सांगण्यात येतं. लग्न ठरल्यावर तिला सांगण्यात येतं, इथं तू करत होतीस तसं वागू नकोस, सासऱ्यांचा आदर कर, सासूचा आदर कर, दिराचा आदर कर, नवऱ्याचा आदर कर, सगळ्यांना चांगलं ठेव. अशा अनेक प्रकारचे तिला आश्वासनं दिले जातात किंवा तिला सांगण्यात येतात गोष्टी. लग्न झाल्यानंतर अचानक बाल्यावस्थातली तरुण असलेली ही मुलगी एक मोठ्या जबाबदारीमध्ये येते आणि त्या जबाबदारी पार पाडता 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 तिची अवस्था इतकी बिकट होते की ती स्वतःला विसरून जाते, तिचं स्वतःचं अस्तित्व ती विसरते आणि स्वतःचं अस्तित्व विसरत असताना ती संसाराचा गाडा चालवत असते. आणि म्हणून कवयित्री इथं तिला सांगते की स्वतःचं अस्तित्व जप, ते विसरून जाऊ नकोस. धन्यवाद.